आमच्या बंधू कसं आहे पहा, झेंडे खाली घ्या. ताई अक्का मावशांनो झेंडे खाली घ्या, सगळ्याचे झेंडे खाली घ्या. आमच्यातले काही दलाल, जे दलाल फेसबुक व्हॉट्सअपवर टाकत होते की हे बायाला पैसे देत आहे, माणसांना पैसे देत आहे, 300 रुपये देत आहे, 200 रुपये देत आहे, 500 रुपये देत आहे. अरे भाड खाऊ हो, तुम्हाला माहित नाही बाबासाहेबाच्या नावासाठी माझ्या माता भगिनी रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही. सर्व माता भगिनींना विनंती आहे, आपले हे जे भाड खाऊ आहेत, जे कार्यकर्ते म्हणत होते तुम्हाला की 300 रुपये देऊन आणले, तुमच्या तोंडातून येऊ द्या का तुम्ही कोणासाठी आलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी तुम्हाला घोषणा द्यायच्यात आणि कॅमेऱ्यामध्ये दाखवायचंय आम्ही बाबासाहेबांसाठी आलोय, पैशासाठी आलेलो नाही. म्हणून सर्व माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी एका आवाजात एका सुरात सर्व भावांनी घोषणा द्यायच्या आहे. ताई ऐका, माझ्या माता भगिनी पाठीमागे बी आहेत, हे तुम्ही जरा सरकार करा. माणसं सगळं सरकार का साईडला, एक साईडला आहे का हो माणसं. एक मिनिट आम्ही प्लीज थोडं मागे सरकार. माता भगिनीला येऊ द्या, एवढे थकून लावून आलेले आहेत, म्हातारे कोतारे आलेले आहेत, वयोवृद्ध लोक आलेले आहेत, त्यांना खुर्च्या द्या. अरे आपने में बाबा साहब का खून है ये अपने को पता नहीं, अपने माता भगिनी को खुर्च्या दो, खुर्च्या द्या. मित्रांनो, मी इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनंती करेन, काय करायचं समोरचे का. ए भैया तुम्ही मागे सारखा, कॅमेऱ्यापासून मागे सारखा. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांना विनंती करतो की 1-2 दिवसापासून काही भांडगुळ आहेत जे की आमच्या समाजाची बदनामी करतायत, आमच्या माता भगिनीची बदनामी करतायत, समाजाची बदनामी करताय, कार्यकर्त्याची बदनामी करताय. ज्यांना कोणाला जाहिराती मिळाल्या नसेल आणि हे छोटे छोटे संपादक ते जे बदनामी करतायत, मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्हाला अगर उत्तर पाहिजे असेल तर हे जो आंबेडकर जनता जी जमलेली आहे ती तुम्हाला उत्तर देतील. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्यात पहिले जे आंबेडकर समाजाचे दलाल आहेत मला त्यांना दाखवून द्यायचं आहे. इम्तियाज जलील बातम्या, इम्तियाज जलील नंतर, पण पहिले समाजामधले दलाल आहे. जे समाजातले दलाल कालपासून 2 दिवसापासून व्हॉट्सअप फेसबुकवर चाललंय 500 रुपये 200 रुपये. अरे हे समाज एवढा अधिकारी नाही राहिला. हे समाज आज बाबासाहेबांच्या आशीर्वादानं 50 लाखाच्या गाडीमध्ये फिरतो. तुम्ही सांगा ना त्या माता भगिनीपासून. सचिन प्लीज यार, ए कुणाल, ए पंकजिकडे सारखा त्यांना जाऊ द्या. जिनेबाई येतील, खाली बसा. मातांनो आणि बहिणींनो, तुमच्या घोषणा त्या भाड खाऊच्या तोंडात मारल्याशिवाय राहणार नाही. मी ज्यावेळेस घोषणा देईन तुम्ही माता भगिनी माझे भाऊ सर्वांनी घोषणा द्यायच्या आहे आणि मग त्याला त्याचा उत्तर भेटून जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इकून आवाज आला नाही, माझ्या बहिणीचा आवाज आहे, पण भाषाचा, काकाचा, पुतण्याचा आणि कार्यकर्त्याचा आवाज नाही. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येसको बोलते आवाज. आता सगळे मिळून आवाज द्यायचा आहे का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोल दलित, अरे जातिवाद पर, अरे हुकुम साहेब, अरे बोलना पड़ेगा, अरे डरता क्यों, अरे तुम भी बोलो, अरे बोल
बहना, अरे बोल मेरी माँ, अरे बोल मेरी मावशी, अरे डरती क्यों, तुम भी बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा प्रस्तावना ऐकून घ्या. यानंतर भाषणाचा एक 2-2 मिनिटाचा वेळ सगळ्याला देणार आहे. सर्व प्रमुख ज्यांना इच्छा आहे काय हरकत नाही, ऐकून घ्या, ऐकून घ्या. 2-2 मिनिटं सर्वांना मिळतील. सगळे भाषण करा, काय हरकत नाही. 2 मिनिटात तुम्हाला जेवढं भाषण करता येईल तेवढं भाषण करा आणि 2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करा. कारण माता भगिनी सकाळपासून निघलेल्या आहेत, माझे बंधू सकाळपासून निघलेले आहेत. आपण त्याला फक्त पाण्यावर ठेवलेलं आहे, काही हरकत नाही. माझ्या माता भगिनी घरी जाऊन, भाऊ घरी जाऊन जेवण करतील. आणि मी सर्व आंबेडकर कृती समितीच्या नेत्याला विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार टाकायचा आहे. टाकू दे. तुम्ही खाली उतरा रे. नरेश चला खाली उतरा. बाकीचे खाली उतरा. चला चला खाली उतरा. टाकताना बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार टाका. हिरो ऐकून घ्या. प्रस्थाना लक्ष्मण हिवराळे कुठे? लक्ष्मण हिवराळे, लक्ष्मण हिवराळे भाषणाचा सगळ्याला वेळ देणार आहे. लक्ष्मण हिवराळे आहे का? कोण करतो प्रस्तावना? तूच करतो. कॅमेरावाले भाऊ. परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिगुरु लौजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, प्रथम यांच्या विचारांना अभिवादन. आज आंबेडकर कृती समितीच्या वतीने जो भव्य मोर्चा या ठिकाणी आलेला आहे, तर ह्या मोर्चाचे सर्व श्रेय मी आता असलेला सर्व जे तरुण दिसत आहे आणि ह्या माझ्या माता भगिनी ज्या दिसत आहे, जे तरुण, त्यांना सर्व श्रेय देतो. कारण की हा मोर्चा निघण्याच्या पहिले इम्तियाज जलीलच्या सोबत काम करणारे ना आमच्या समाजाचं काही भाड खाऊ सोशल मीडियावर टाकत होते की 200 रुपये रोज आहे, 500 रुपये रोज आहे. कारण की यांना काय करायचं होतं की ही मोर्चाला कशी आपल्याला कमी संख्या येईल. काल इम्तियाज जलील हा लाईव्ह येऊन बोलत होता की मैं बाबा साहब को मानता, मैं दलित समाज को मानता. तो मग त्या भावड खाला आम्ही विचारतो, जेव्हा लोकसभेला आणि तू विधानसभेला पडला त्यावेळेस तू जाहीर बोलला की दलित समाज बिकाव आहे, या आंबेडकरी समाज बिकाव आहे. आणि आमच्या जालिंदर शेंडगे सारखे एका आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यासोबत 2 हात करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा तुझ्या अॅट्रॉसिटी केला. त्यानंतर मागच्या एका याच्यामध्ये तो हरिजन बोलला आणि म्हणतो की मी उच्च शिक्षित आहे, गव्हर्नमेंटचा कागद दाखवतो. अरे आरामखोरा, तू लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये असताना बाबासाहेबांच्या घटनेवर हात ठेवून शपथ घेतली. तुला अॅट्रॉसिटीचा कायदा माहितीये. तुला हरिजन शब्द तू एकदानी 7दा बोलला. याचं कारण एकच आहे की आता इलेक्शन येत आहे. तू दोन्ही इलेक्शन हरला होता, तुला कोणी काळं कुत्र विचारायला तयार नव्हतं. त्यामुळे तू मुद्दामून या समाजाला अंगावर घेण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे एक लक्षात ठेव, ज्या समाजाने तुला वरती नेलं होतं, आज ह्याच समाजाने तुला जमिनीवर पाडलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. खऱ्या अर्थाने इथं माझ्या दमलेल्या माता भगिनी तरुणांना विनंती आहे की त्याचं घर हे बाजूला आहे, हे बाजूला लागून 2-4 घरं सोडून त्याचं इम्तियाज जलीलचं घर आहे, इम्तियाज जलीलचं घर आहे. परंतु आज त्याचं ते घर सोडून आज तो तिकडे गेलेला आहे. तिथं 2-2 बंगले आहे, दुसऱ्यांच्या प्रॉपर्ट्या काढतो तो हरामखोर. तर आम्ही त्याला विचारतो की याच्या पूर्वी तुझ्याकडे काय होतं? ज्या ठिकाणी तू राहतो त्या ठिकाणची जागेची किंमत आज काय? खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. फक्त मी एवढं सांगाल की बाबासाहेबांच्या कृपेने तू जर खासदार झाला, तू आमदार झाला, तर तुला काही कळलं नाही की आमच्या बाबासाहेबांच्या विचाराच्या लेकरांचं तू आमच्या भावना कस का दुखवल्या. या ठिकाणी परत मुद्दामून मी सांगतो, जे भव्य मोर्चा निघाला याचं कारण एकच आहे की इम्तियाज जलीलला अटक झाली पाहिजे. तो पोलीस कमिशनर साहेबाला आम्ही विनंती करतो आणि आव्हान करतो की 2-2 अॅट्रॉसिटीचा कायद्याखाली गुन्हा दाखल झाला, तुम्ही त्याला अटक केलेली नाही. त्यामुळे त्याला तुम्हाला अटक करावं लागेल. कोर्ट जो काही निर्णय घेते आम्ही बघू, पण तो त्याला मागाशी घालत असेल तर या ठिकाणी
आम्ही पोलीस कमिशनरवर ठिय्या आंदोलन आणि मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. पोलीस साहेबांना आमची विनंती आहे की आमचा हा लढा मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. तो तुम्हाला ब्लॅकमेल करतो की माझा समाज माझ्या माग आहे. मागा सोशल मीडियावर येऊन बोलला की मैं मुस्लिम हूं इसलिए मेरे ऊपर इससे अन्याय हो रहा. अरे तू मुस्लिम समाजाचा होता, आम्ही दलित होतो म्हणून तुला निवडून आणलं होतं. त्या एक लक्षात ठेव. आणि तो आम्ही जाता 2 शब्दात मी संपवतो की आमचा पालकमंत्री बौद्ध समाजाचा मागासवर्गीय समाजाचा 50 वर्षानंतर या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं या मागासवर्गीय समाजाचा पालकमंत्र्याचं काम पाहून तुझ्या पोटात दुखत आहे. त्यामुळे या हरामखोराला धडा शिकवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. आणि या ठिकाणी मी एवढंच तुम्हाला सांगतो की मागासवर्गीय जो समाज आहे, दलित समाज आहे, आंबेडकरी जो समाज आहे, त्याला यापुढे जर तो हिनवण्याचं काम केलं आणि त्याला जर अंगावर घेण्याचं काम केलं तर तुला जे येणारे निवडणूक आहे तर दलित वस्तीमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला पाय ठेवू देणार नाही. आमच्या या महिला भगिनी चपला घेऊन उभा राहतील आणि तुला दलित वस्तीतून पळवतील. एवढं बोलतो आणि माझ्या लांबलेलं आपण संबोधतो. जय भीम, जय महाराज, जय लवजी, जय महाराष्ट्र. यानंतर आंबेडकर चळवळीचे नेते विनोद बनकर हे 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतो. ए भाई थांब. दीपा 2 मिनिटं. तेरा गुस्सा चाहिए जरा 2 मिनिटं. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना अभिवादन करून माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. सर्वप्रथम या माता भगिनीचं आणि या भावांचं आपण टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येने और पावसामध्ये तुम्ही या जलीलला प्रश्न विचारण्यासाठी आलात, त्यामुळं तुमचं मी अभिनंदन करतो. हा जलील सातत्यानं बुद्ध धर्माच्या समाजाच्या माणसाला हरिजन शब्दाचा वापर करतो. का करतो? यासाठी तुला खासदार बनवलं होतं का? अरे या जय भीम महिला मंडळामुळे, या भावामुळे तू या शहराचा खासदार झाला होता. आणि इथंच तू शपथ घेतली होती, बळगड घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरती का मी बाबासाहेबांच्या माता भगिनीमुळे, भावांमुळे 2.5 ते 3 लाख वोट घेऊन मी निवडून आलोय. आणि मग त्या लोकांबद्दल तू बोलतो का? सुप्रीम कोर्टाने खारिज केला होता हरिजन शब्द, तरी पण तू हरिजन शब्दाचा वारंवार वापर करतो का? हे इम्तियाज जलील, तुझे मैं आह्वान करता हूं, तू प्यार से जय भीम बोलेगा तो तुझे दूध देंगे, तू प्यार से जय भीम बोलेगा तो तुझे खीर देंगे, पर बुद्ध समाज के बारे में कुछ बोलेगा तो आराम को तुझे चीर देंगे. तू विसरला का? येणारी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य 4 महिन्यावरती आलं. हा एकही वोट तुला करणार नाही. ही माता भगिनी, हा भाऊ कोणीच तुला वोट करणार नाही. हे मामला वोट करायचं नाही. आम्ही मुस्लिम भाऊच्या बद्दल विरोधात नाही. मुस्लिम भाऊ हे आमचा भाऊ आहे. पण जलीलला ह्या पुढं आपल्या दरवाजात आला तर चपलाने मारा. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या शब्दाला खारिज केलं होतं. बाबासाहेबांना खूप त्रास झाला. बाबासाहेबांनी महात्मा गांधींना विरोध केला. हा शब्द आमच्या पुढे आला नाही पाहिजे. परंतु या हरामखोराने सातत्याने बुद्ध धर्माच्या लोकांना त्रास देण्याचं काम करत आहे. म्हणून हा मोर्चा लाखोच्या संख्येत निघालेला आहे. आज याच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल जर नाही झाला तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या यानंतर मुस्लिम समाजाचे नेते अफसर खान हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर, इनको अभिवादन करके आज जो गिरा हुआ खासदार शक्ति कपूर अपने आप को शाहरुख खान बोलता है और वो बताता है कि मैं खासदार बना, आमदार बना और आज
दलित समाज, बौद्ध समाज के खिलाफ वो इस तरह की बात करता है कि 500 रुपए में बिकते हैं, 1000 रुपए में बिकते हैं, 250 रुपए में बिकते हैं। जब 2019 में खासदार बना तो यही मेरे अंबेडकरवादी लोग, यही बौद्ध समाज, यही दलित समाज, इन्होंने तेरे को 1,40,000 वोट देके खासदार बनाया, दिल्ली के लोकसभा में भेजा, सर्वोच्च लोकसभा में भेजा। और आज जब तू खासदार गिर गया तो इन पे आरोप करता है, आरोप लगाता है, अरे ये बाबा साहब को मानने वाले अंबेडकरीवादी है, बाबा साहब के लिए जान दे सकते हैं लेकिन अपने आप को बेच नहीं सकते। तू बिकाऊ बोलता है और तेरे अनेक प्रकरण में आप लोगों के सामने रखता हूं। आज जब से वो खासदार बना है, औरंगाबाद शहर के अंदर अनेक प्रकरण उसने उठाया, देशी दारू को तोड़ने का काम उसने किया, देशी दारू बंद करने का उसने वादा किया। और देशी दारू आज देख लो आप जाकर, जो देशी दारू को उसने तोड़ा था उसको उसने एसी बना दिया। गांधी जी 5 लाख रुपए हफ्ता लेता है वहां से, कितना? 5 लाख रुपए हफ्ता। उसके बाद उसने वाइन शॉप की आवाज उठाई और वाइन शॉप की आवाज उठाने के बाद में ये कहा कि मैं वाइन शॉप सब बंद करवाऊंगा। जैसे आवाज उसने उठाई, जैसे वाइन शॉप वाले आए, उसको हफ्ता बांध दिया। वाइन शॉप धड़ाने से चालू है। यह सेटलमेंट प्लेयर है, यह हर एक को सेटलमेंट करता है। जालना रोड की वक्फ बोर्ड की आवाज उठाया, बोला धन्ना सेठ, यहाँ पर बड़े बड़े महल बने हुए हैं, यहाँ बड़े बड़े शोरूम बने हुए हैं, बड़ी बड़ी इमारतें बनी हुई है, तो यहाँ गरीब लोगों की दुकानें बनेंगी, गरीब लोगों के मकाने बनेंगे और गरीब लोग यहाँ पर पेट भरेंगे। अरे शक्ति कपूर, शक्ति कपूर कहाँ गया वो? जैसे तूने आवाज उठाई 7 करोड़ की बैग घर में आई और चुप बैठ गया, झूठा कोरोना बोल के आईकॉन हॉस्पिटल में एडमिट हो गया। तेरा ईमान धर्म सब कुछ पैसा है, ना तुझे मुसलमान समाज से कोई लेना है, ना दलित समाज से कोई लेना है, ना बौद्ध समाज से कोई लेना है। तू चुनकर आ गया। बाला साहब ने युति की, सब बौद्ध समाज को कहा, दलित समाज को कहा, आदिवासी समाज को कहा कि इसको चुनकर दो, लेकिन ये चुनकर आ गया। इतना गुरूर, इतना घमंड, इतना अहंकार इसमें आ गया। और जब दलित समाज के लोगों का टाइम आया, अमित भाई का टाइम आया सेंटर से सीट देने के लिए, हमारे अरुण भाई का टाइम आया पश्चिम से सीट देने के लिए, ये सीट नहीं देने के भी पैसे लेता है और सीट देने के भी पैसे लेता है। और ये सिर्फ पैसे का पुजारी है, वो नस्ल का शक्ति कपूर है। आपने देखा होगा अरुण भाई के लिए वहां टिकट नहीं दिया, वो सब जगह मांडोली किया, सब जगह सेटिंग किया और पूर्वों में जाके खड़ा हो गया। तो ये बाला साहब का सिपाही, प्रकाश अम्बेडकर का साहब का सिपाही अफसर खान, उसको चैलेंज किया कि तू नांदेड़ से लड़, तू वैजापुर से लड़, तू पूर्वा से लड़। ये बाला साहब का सिपाही तेरे को हराने का काम करेगा। तूने बाला साहब के पीठ में खंजर खुबसने का काम तूने किया। और तू बोलता है कि गौर गरीब लोग वहां पर, अरे तू खुद, तेरे जो ऑफिस इतना भव्य बना हुआ है, 3 मंजिला ऑफिस जो बना हुआ है, वो गौर गरीब यतीम यसीर बेसहारों की जगह है। अरे उसको 3 साल हो गए, फिर भी तू वहां पर आज भी रह रहा है, गरीब यतीम यसीर बेसहारों की जगह लेके। उसको तू छोड़ दे। मौलाना मोहसिन, इन सब लोगों को जगह हम चंदा करके बना के देने का काम हम आप सब लोग मिलकर करेंगे। और जैसे ही वो गिरा, हयात लेके चलो, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सभी लोग अंबेडकर समाज को साथ लेके चलो, साथ लेके चलो। अल्लाह हाफिज, खुदा हाफिज। यानंतर वंचित आघाडीचे नेते अमितजी भुजबळ हे आपल्याला 2 मिनिटं मार्गदर्शन करतील। सर्व महापुरुषाला अभिवादन करून आज ज्या ताकदीनं आपण या ठिकाणी मोर्चामध्ये जमा झालात, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। ज्या जातीवादी माजी खासदारानं
आमच्या भावना दुखावण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आम्हाला वारंवार हिणवण्याचं काम इम्तियाज जलीलनं केलं. कधी आम्हाला हरिजन म्हणतो तर कधी मागासवर्गीयांच्या स्कीमबद्दल बोलतो. आता काल बघा तुम्ही फेसबुक लाईव्ह येऊन त्याला महाराष्ट्रातल्या कोणत्याही जाती धर्माच्या लोकांच्या स्कीम दिसत नाही, परंतु इम्तियाज जलीलला मागासवर्गीयांच्या ज्या कोणत्या स्कीम असेल, मग त्या औद्योगिक असेल 7 कोटीच्या असतील, इथल्या छोट्या छोट्या घरकुलच्या स्कीम असतील, ज्याच्यापासून मागासवर्गीयांना लाभ मिळणार आहे, या सर्व स्कीम बंद पाडण्याचं खऱ्या अर्थानं जर सुपारी कोणी घेतली असेल तर ती इम्तियाज जलीलने घेतलेली आहे. आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपल्या ज्या स्कीम बंद पाडण्यासाठी यांनी जी सुपारी घेतलेली आहे, ज्या वेळेस हा लोकसभेचा खासदार झाला आणि विधानसभेचा आमदार होता, अरे दलित वस्त्यामधला निधी गेला कुठं? जो निधी हा फक्त एकटा बाबा पटेलला श्रीमंत करण्यासाठी तो निधी होता. कोणत्याही दलित वस्तीमध्ये यांनी निधी वापरला नाही, फक्त दलित वस्तीचे नाव वापरले आणि सगळे पैसे खाण्याचं काम इम्तियाज जलीलने केलेलं आहे. मी तुम्हाला या मंचावरून आवाहन करतो, इम्तियाज जलील, आंबेडकरवादी लोकांसंग भिडण्याची ताकद तुम्ही करू नका. तुम्हाला मातीमध्ये मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अरे तेरी अभी रस्सी जल गई मगर तेरा बल अभी जला नाही. येऊद्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये, मग कोणताही इलेक्शन असू द्या, इम्तियाज जलीलला याच्यानंतर आम्ही कधी निवडून येणार नाही. आंबेडकर समाजाची ताकद तुला दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बाळासाहेब आंबेडकर बद्दल बोलतो, आमच्या आंबेडकर बौद्ध समाजाबद्दल बोलतो, 5-5 हजार रुपयामध्ये विकतो असं म्हणतो. आमच्या समाजातल्या बांधवांना तू काय, तुझी हिंमत कशी होतीये एका समाजाला टार्गेट करण्याची? तू जर समाजाला टार्गेट करायचा प्रयत्न जरी या ठिकाणी केला तर हा फक्त मोर्चा आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व समाज तुझ्या घरावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट आता तू लक्षात ठेव. मी आपल्या सर्वांना एवढंच आवाहन करतो, काही लोक त्याच्या सोबत आहे, तेच फेसबुकमध्ये 4-5 लोक घेतो आणि पुरा आंबेडकर समाज मेरे साथ में है. अरे जे 4 लोक तुझ्या सोबत आहे, महानगरपालिकेचं तिकीट देऊ नको, एक मी तुझ्या सोबत राहणार नाही. ते कशासाठी आहे तर महानगरपालिकेच्या आता होणाऱ्या 3 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जे तिकीट त्यांना एमआयएमकडून पाहिजे, म्हणून ते 4-5 लोक तुमच्या सोबत आहे. अरे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे, अशा तिकिटाला ठोकर मारणारी औलाद आहे. अशा कितीतरी तिकिटाला आम्ही ठोकर मारतो बाबासाहेबांच्या नावासाठी, बाबासाहेबांच्या विचारासाठी आणि बाबासाहेबांच्या बद्दल समाजासाठी कोणी बोललं तर त्याला आडवं करण्यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी उभं राहू. एवढंच या ठिकाणी बोलतो. मी जाता जाता आपल्या सर्वांना 2 घोषणाच देतो, आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं. इम्तियाज जलील लोक त्या घोषणा घ्यायला पाहिजे. माझ्या माय बहिणीनं जय 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 भीम. अरे इम्तियाज जलील पर्यंत आवाज आहे नाही, सगळ्यांनी हात वर करून आवाज द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोऱ्यामध्ये पाहिजे, हात वर सगळ्यांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. मी बॅटिंग करू का? तुमची इच्छा असेल तर मी बॅटिंग करतो, काहून का मी त्याच्या सोबत राहिलो, मला माहिती आहे त्याची खास काळजी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता जिजाई यांना प्रथम अभिवादन करतो. आणि आजच्या आंबेडकरवादी कृती समितीच्या वतीने जो मोर्चा आयोजित केला, मी सर्व आंबेडकर समाज
आंबेडकर कृती समितीचे सर्व नेतेगण आणि माझ्या माता भगिनी बहीण अक्का मामी काकू मावश्या सर्वांचा आभार मानतो, कारण आपण भर पावसाळ्यात आला. इथले काही जातीवादी होते, आमच्या सर्व बंधूंना सांगितलंय की जे 4 टट्टू जे फिरताय ना त्याच्या पाठीमाग तेच टाकत होते की 200 रुपये मिला है, 150 रुपये मिला है, 500 रुपये मिला है. अरे फाड खाओ हो, ये माता भगिनी का इकासाठी नाही आणलेल्या या वाघिणी आहे, राग वाघिणी आहेत, आंबेडकरांच्या वाघिणी आहेत. माधरचो तू याच्यानंतर लक्षात ठेव, तू आंबेडकर समाजाच्या वतीने अगर कधी बोललात या काही कमेंट केले तर तुला तुझी जागा आणि तुझी अवकात तुला दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. तू समजू नकोस, तू त्याच्यासोबत फिरतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय? अरे लालची कुत्रे हो, तुम्ही नगरसेवक होशाल तर आंबेडकर समाज तुम्हाला नगरसेवक करेन. तुम्ही त्याच्यासोबत जाऊन लालची पोटी समाजाला विकायला चाललात. तुम्हाला तर अक्कल पाहिजे. तुम्ही बोलता कोणा संग? अरे ते आपल्या माता भगिनी आहेत, आपले भाऊ आहेत. हे बघा, हे काही विकत आणलेले नाहीत. हे बाबासाहेबांचं रक्त, त्याचा अपमान झाला म्हणून या वाघिणी इथं रोडवर आलेले आहेत. आणि राहिला तो प्रश्न, ते माझे खासदाराला मी विनंती करतो, तुला विनंतपूर्व बोलतो. तू ज्या वेळेस विधानसभा लढायला आला, त्या विधानसभा लढायच्या टायमाला, तुझ्या तिकीट भरायच्या टायमाला तुझ्याकडे डिपॉझिट नव्हतं. डिपॉझिट ते सलीम नावाचा माणूस, त्या सलीमबाईंना त्याचं डिपॉझिट ते तिकीट भरून त्याला दिलं. आणि तू निवडून जे आला ना 2019ला आमदार म्हणून, त्यावेळेस तुला मुस्लिम समाजाने बाबासाहेब आंबेडकरांच्या या बौद्ध अन्वयानं मतदान केलं म्हणून निवडून आला. तुझ्याकडे इथं ज्यावेळेस आला ना पुण्याहून, एक छोटं एक महिला मजलाचं घर होतं. तुझ्याकडे प्रॉपर्टी नव्हती, तुला गाडी नव्हती, गाडी स्वतःची. पण तू ज्यावेळेस आमदार झाल्याच्या नंतर तू, आम्हाला माहित आहे, तू पत्रकार होता औरंगाबाद शहरामध्ये. त्याला इथं खास खडके माहित होते. त्याने इथले आलेल्या बरोबर जे 2 नंबरचे धंदे करते त्यांनी ढोंग केलं, मीडियावाल्याला बोलावलंय, आपल्या माता भगिनींना गुमराह केलं की आपण देशीचे दुकान बंद करू. अरे भाड खाऊ, देशीचं दुकान काय बंद करतो? त्याच्याकडून पैसे घेऊ लागला ना तो, त्याचं काही नाही का? अरे तो ते काय मन्नत जन्नत काय जे बांधलंय ना, मन्नत जन्नत, गुटखेवाले, डिझेल वाले, अनवर बटन वाले, कलप वाले, याच्याकडून हप्ते घेऊन, ओक बोर्डचे जमीन वाले याच्याकडून हप्ते घेऊन त्याचे घर बांधलं. एकच घर नाही, हे मन्नत तर नावाला आहे, हे मन्नत हे नावाला आहे. त्याचा जो साला आहे दुबईमध्ये राहतोय, तो चरसच्या त्या धंद्यामध्ये, मला वाटतं कोणतरी मित्रानं माझ्या सांगितलं का त्याचा साला काहीतरी चरसचा धंदा करतो. तिथं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्याची मी माहिती काढली आम्ही तिथून. त्याचे पैसे घेतो. अरे हराम की कमाई नाही, खून की कमाई चाहिए. तू आम्हाला म्हणतो की आंबेडकर समाजाच्या चळवळीतले कार्यकर्ते घरकुल देऊ राहिले, त्याच्यात पैसे खाऊ राहिले. अरे तुला माहित पाहिजे, घरकुलचे पैसे स्वतःचा जो बोरवर आहे, जो स्वतः कॅन्डिडेट आहे त्याच्या अकाउंट मध्ये पैसे जातील. ते काय आमच्या अकाउंट मध्ये का समाजाच्या कार्यकर्त्याच्या अकाउंटवर जातील का? उगं लोकांना बेवकूफ बनवायचं काम करू नको. तुझ्या पायाखाली वाळू सरकलेली आहे. तुला बी अजून आम्ही तुला आता विनंती करणार नाही, तुला चॅलेंज करतो. तू यानंतर आंबेडकर समाजाच्या बद्दल काही स्टेटमेंट केलं तर तुला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, रस्त्यावर फिरू देणार नाही. आणि तू काय जे धंदे केलेत ना, तू खासदार आमदार असताना, अरे तू आंबेडकर समाजावर जे प्रेम करतो ना, दलित वस्तीचा फंड कुठं गेलाय? बाबा बिल्डर, बाबा भाई, इम्तियाज भाई को बताओ की दलित वस्तीच्या रोडचे पैसे कुठे गेले?
सुलभ शौचालयाचे पैसे कुठे गेले? दलित वस्तीच्या सुलभ शौचालयाचे पैसे, सभागृहाचे पैसे कुठे गेले? अरे तू करोडो रुपये निधी आणला, मुख्यमंत्र्याकडून निधी आणला, तू उपमुख्यमंत्र्याकडून निधी आणला, डीपीडीसीचे पैसे घेतले, तुला पैसे देत नव्हते, भांडून पैसे घेतले, ते पैसे कुठे गेले? इकडे महानगरपालिकेचा फंड वापरायचा आणि माझा फंड दाखवायचा, हे आम्हाला सांगू नको. आम्हाला बी माहित आहे, आम्ही महानगरपालिकेत नगरसेवक राहिले, माझी मेसेज तो हे काळे चिठ्ठे आम्हाला बी माहित आहे. तू कागद बोलतोय ना, आम्ही बी कागद काढून ठेवले. तुला काय चौकशी करायची? आंबेडकर समाजाच्या कार्यकर्त्याची तू चौकशी करत नाहीस. आम्ही ते चौकशीला आम्ही सगळे समर्थ राहू, पण तुझी जी चौकशी आम्ही करू, तुला इथं औरंगाबाद मध्ये राहू देणार नाही, एवढं लक्षात ठेव. तुला जर अगर आंबेडकर समाजाचा एवढा राग असेल, आंबेडकर समाजाचा एवढा राग असेल, तर तुला इथं राहण्याचा बी काही हक्क नाही. तुझ्या आंबेडकर समाजाच्या वतीने आमदार झाला, खासदार झाला, बाळासाहेबाला जाऊन विनंती केली, त्या प्रतिक्रियेमध्ये मी होतो. जेव्हा वंचित सोबत त्याने युती केली, हिंदीमध्ये करतोय. अरे तो महाराष्ट्रात नाही, औरंगाबाद शहरामध्ये आणि नांदेडमध्ये एमआयएम पक्ष आहे, आणि तिकीट किती मागतो बाळासाहेबाला? 600 तिकीट द्या म्हणे बाळासाहेब. अरे बाळासाहेबाला आगड बागड जाती सोबत घेऊन चालायच्या होत्या, ओबीसी समाजाला सोबत घेऊन चालायचं होतं, बाळासाहेबाला सर्व समाज घेऊन चालायचा होता, आणि प्रत्येक समाजाचा घटक आमदार, खासदार, नगरसेवक झाला पाहिजे, त्याच्यासाठी एमआयएम सोबत युती केली होती. आम्हाला म्हणायचं नाही, त्याला दाखवायचं होता, त्याचा दुकानदारी चालवायची होती. कुडून कुडून त्याने उमेदवाराकडून पैसे घेतले. गेल्या 2019 मध्ये पूर्वमध्ये कल्याण काळे साहेब त्याच्या घरी गेले बॅग घेऊन, फुलंबरी तिकीट नाही दिलं त्याने. त्याचा गवाईदार अरुण बोर्डे. आम्हाला बोला लावू नको. इम्तियाज भाई, तू जितना बोल सकता उतना हम भी बोल सकते हैं. आम्ही काही अनाडीने तुझे काल म्हणत होता ना, जिनकी बोले वो क्या लिखे पड़े नहीं, हम लिखे पड़े नहीं, लेकिन बाबा साहब का कायदा, बाबा साहब के विचारों पे चलने वाले अम्बेडकरवादी है. इतना ख्याल रखना इम्तियाज भाई. कारण तुम्हाला माहित असेल, इम्तियाज जलील दारोदार आम्ही घेऊन फिरलो, इम्तियाज जलीलला निवडून आलो, पण त्याला त्याचा भान नाही. मी जादा वेळ घेणार नाही. माझी माता भगिनी सोबत आहेत, सकाळपासून आलेले आहे, उपाशी आहेत, माझे बंधू आहेत, काका आहेत, मामा आहे, मावशी आहेत, बिचारे सकाळपासून आलेले आहेत. मी आपला वेळ घेणार नाही, पण एवढं सांगतो, मी ज्यावेळेस उमेदवारी मागितली होती पश्चिम मतदारसंघामध्ये, पोलीसवाले साहेब, आगाव साहेब तिथंच थांबा ना, ती गाडी जाऊ द्या ना यार, शिष्टमंडळ ठीक आहे पण गाडी तिथंच थांबा. कारण मी ज्यावेळेस पश्चिम मतदारसंघातून तिकीट मागितलं होतं, त्याला बौद्ध समाजाचा माणूस चालत नव्हता. क्योंकि बौद्ध समाजाचा एक आमदार झाला, तर त्याला वाटलं की मी निवडून नाही आलो आणि ये बडा होगा तो काय कोई तिकीट हे करणे का, म्हणून त्यांनी हात मिळवणी केली. 3 कोटी रुपये घेतले. त्याला निवडून कोणाचं आणायचं होतं? पक्ष कोण चालवतोय? त्याचा पक्ष कोण चालवतोय? तर म्हणे शिवसेनेवाले, उभा गटवाले पक्ष चालवतात. त्याचे 70 साहेब सांगतात, त्याला 70 साहेब सांगतात की इसको चुना के लाना है. अरे क्यों भाई? आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता तुला चालत नाही, तो आंबेडकर समाजाचा कार्यकर्ता एक आमदार घालायला चालत नाही. इम्तियाज भाई, याच्यानंतर समाजाला वापरून घेऊ नका. ते बागड बिल्ले तुमच्या मागे जे 4 फिरताय ना, उद्या तिकीट देऊ नका त्यांना. ते बी आंबेडकर समाजासोबत राहतील ते, आणि आम्ही त्याला सोडणार नाही, त्याला सोबतच घेणार आहे. मी आपला जादा वेळ घेणार नाही. माता भगिनी बोर झालेला आहे. यानंतर महाराष्ट्राचे नेते, आपले नेते, एक मिनिट, जालिंदरजी शेंडगे आपलं मनोगत व्यक्त करतील अशी विनंती करतो. जालिंदर शेंडगे. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण या ठिकाणी
सहन करा. मावसाओ 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं. माहित आहे तुम्ही थकले. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं. ज्यादा वेळ घेणार नाही. 2च भाषण आहे. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटाच्या नंतर तुम्हाला सोडून देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समितीच्या वतीने आपण या ठिकाणी हरामखोर इम्तियाज जलीलला अटक करावं या प्रमुख मागणीसाठी आपण आज आंबेडकरी समाजाचा वज्रमूठ एक करून या ठिकाणी आपण रस्त्यावर आलो. या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने माननीय पोलीस कमिशनर साहेबांना भेटण्यासाठी गेलो असताना पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितलं की मी आंबेडकरी समाजाचा खऱ्या अर्थाने धन्यवाद व्यक्त करतो की हजारोच्या संख्येने आल्या असताना देखील शांततेत या ठिकाणी हा मोर्चा निघाला. त्यांना मी सांगितलं की बाबासाहेबांची ही अनुयायी आहेत, गौतम बुद्धाला मानणारी ही मंडळी आहे. साहेब जर त्या हरामखोराला तुम्ही लवकरच जेलमध्ये नाही घातलं तर ही जनता मात्र त्याला रोडवर फिरू देणार नाही. माननीय पोलीस कमिशनर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिला की या 2-4 दिवसामध्ये सर्व कारवाई करून इम्तियाज जलीलला अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पोलीस कमिशनरनी या ठिकाणी आपल्याला शब्द दिला. मी या ठिकाणी सर्व आंबेडकरी समाजाच्या नेत्यांना आणि तमाम माझ्या आया बहिणींना या ठिकाणी तुमचे आभार मानतो की आपण आमच्या आवाजाला हाक देऊन या ठिकाणी मोठ्या ताकदीने उभा राहिलात. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध.